जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवारांचे राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आव्हाडांनी आज मनुस्मृती दहनावेळी बाबासाहेबांचे फोटो फाडले आणि त्यामुळे आव्हाडांविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे। स्टंटबाजीच्या नादामध्ये आव्हाडांनी बाबासाहेबांचे फोटो फाडले आणि आव्हाडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अमोल मिटकरींनी केली आहे। ही घटना चुकून झाल्याचं म्हणत त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली। तर जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि सकाळीच महाडमध्ये जाऊन जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन केलंय। आणि आव्हाडांनी मनुस्मृती दहनावेळी बाबासाहेबांचे फोटो फाडले म्हणून आता अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलनामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले। ही फार मोठी चूक आहे। आव्हाडांनी स्टंटबाजी करताना इतकीही गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ नये की आपण पोस्टर फाडत असताना बाबासाहेबांचा फोटो फाडतो आहोत। ही चूक अक्षम्य आहे। याची गंभीर दखल देशाने सुद्धा घेतलेली आहे। या घटनेचा प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो आणि ज्या आव्हाडांनी परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेला फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। की आपण सगळे इथे उपस्थित होतात, एका भावनेच्या भरात मनुस्मृती विरुद्ध करत असताना मनुस्मृती लिहिलेली होती म्हणून ते पोस्टर फाडण्यात आलं। त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने तेव्हा लक्षातही राहिलं नाही। त्याच्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्राची कार्यकर्त्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने माफी मागितलेली आहे आणि अनावधानाने झाली त्याबद्दल महाराष्ट्रातली जनता मला क्षमा करेल। का एका विशिष्ट हेतूसाठी इथे आम्ही आलो। बाबासाहेबांचे जे विचार आहेत त्या विचारांना आज धक्का लागतोय आणि त्या विचारांना धक्का लागू नये या एकाच उद्देशाने आम्ही इथे सगळे जमा झालेलो आहोत। तर आव्हाडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी सुद्धा आता अमोल मिटकरी यांनी केली आहे आणि सकाळी जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये जाऊन मनुस्मृतीचं दहन सुद्धा केलं। त्यांचे अनेक समर्थक आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते।